नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण चटपटीत स्वीट डिश बनवत आहे। कधी कधी स्वीट डिश खाण्याची इच्छा होत असते, तर सहज आपण घरी जे साहित्य असतं त्यापासून बनवू शकतो। इथे मी पोहाकाच्या चम्मचनी 5 चम्मच दही घेतलेला आहे। 2 चम्मच तूप घेऊया। यामध्ये मिल्क पावडर टाकूया। कोणते पण मिल्क पावडर घेतले तरी चालेल। पोहाकाच्या चम्मचनी 2 चम्मच। मी लहान असताना ही डिश माझी आई बनवायची, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। खूप छान लागतं खाण्याकरता ही डिश आणि पटकन बनतं, फार जास्त वेळ लागत नाही। या चम्मचनी बेकिंग सोडा घेतलेला आहे। चिमटनी म्हणायचं असेल तर 2 चिमट बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊया। फार जास्त मिक्स नाही करायचं आहे। मिक्स करून घेतलेले यामध्ये आता आपण 1 वाटी किंवा कप मैदा टाकूया। मैदा घेतलेला आहे 1 कप, इथे 1 वाटी मैदा घेतला तरी चालेल। आता आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला वाटत असेल की पीठ मळून होत नाही, तर यामध्ये आपण पाण्याचा किंवा दुधाचा वापर करू शकतो। कोणती पण गोड डिश असेल तर छान चव येण्याकरता यामध्ये 1 चिमट मीठ टाकूया। गोड डिशमध्ये मीठ टाकले तर ती डिश अजून छान बनत असतं। 1 चिमट मीठ टाकलेलं, छान असं पीठ मळून घेतलेला। मी घेतलेलं पीठ बरोबर झालेलं आहे। समजा वाटत असेल की आपलं पीठ मळून होत नाही, तर यामध्ये आपण थोडं पाणी किंवा दूध वापर करू शकतो आणि छान असं चपाती बनवण्याचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। फार जास्त मळायचं नाही आहे, कारण आपण बेकिंग सोडा वापरलेला आहे, तर झाकून बाजूला ठेवून देऊया। आता इथे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। पुन्हा मी थोडी साखर घेतलेली आहे। इथे 2 वाटी साखर घेतली तर 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। इथे 1.5 वाटी साखर तर 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपण पाक बनवून घेऊया। बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे, म्हणून आपण पीठ बाजूला ठेवलेले तेव्हापर्यंत पाक होण्याकरता ठेवलेला। आता आपण पाक होण्याकरता ठेवलेला आहे। पाक होत आहे तेव्हापर्यंत आपण डिश बनवूया। चपाती लाटत असतो ते कोरपाटाने लाटणं असतं, ते घेऊया आणि लाटूया, किंवा व्हेजिटेबल चॉपर असतं त्याने त्यावर चपाती लाटून घेतली तरी चालेल। छान असा गोळा बनवून घेऊया। पीठ फार जास्त मळायचं नाही आहे, कारण आपण बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे, तर निघून जाणार। थोडंच पीठ मळून घ्यायचं आणि बाजूला झाकून ठेवून देऊया। बघा, चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती फार जाड पण नाही, फार पातळ पण नाही, याप्रमाणे चपाती लाटायची आहे। आणि आता आपण डिश बनवूया। इथे आपण गोल आकार, चौकोनी आकार, स्क्वेअर किंवा त्रिकोणी आकार कोणता पण देऊ शकतो। मी या पद्धतीने आकार देणार होते, पण लगेच बाळ आला आणि वाव मम्मी काजू कतली म्हणाला, म्हणून मी काजू कतलीचा आकार दिलेला आहे। मुलांना बघायला छान दिसले तर खाण्याकरता पण आवडत असतं, आणि माझ्या घरी ही डिश सगळ्यांना खूप आवडलेली। बघा, काजू कतली असतं त्याप्रमाणे मी आकार दिलेला आहे। छान असं याप्रमाणे मी पूर्ण आकार दिलेला आहे। आता आपण तेल गरम होण्याकरिता ठेवूया। तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला डिश तळून घ्यायची आहे। तेल गरम असायला पाहिजे, बबल्स निघायला पाहिजे। डिश सोडलेली आहे आणि आता मीडियम गॅसवर पूर्ण आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे। छान असे स्वीट डिश बनवून तयार होतं। फार जास्त वेळ लागत नाही, पटकन बनतं। आता आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे। तेल कमी गरम असेल तर
आपण जी डिश बनवलेली आहे त्यामध्ये तेल राहणार, म्हणून मोठ्या गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर छान असा या पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. आता आपण पाकामध्ये टाकूया. पाक गरम असायला पाहिजे. गरम पाकामध्येच आपल्याला ही डिश टाकायची आहे. पाक गरम आहे. गॅस बंद करून दिलेला. पाक इथे आपल्याला 1 तारा 2 तारा वगैरे काही बनवायची आवश्यकता नाही. फक्त एकदम पातळ पाक नाही ठेवायचा, थोडा छान असा चिकटायला पाहिजे त्या पद्धतीने पाक बनवायचा आहे. आपण तळून घेतलेलं होतं ते बघा यामध्ये टाकलेलं आहे. मिक्स करून बाजूला 1 तास ठेवून देऊया किंवा अर्धा तास ठेवले तरी चालेल. 1 तासानंतर छान अशी पूर्ण डिश पाक पिऊन घेणार. झाकून बाजूला ठेवून दिलेला. आता आपण अर्ध्या तासानंतर बघत आहे. बघा पूर्ण पाक डिशनी ॲब्झॉर्ब केलेला आहे. बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान अशी मी प्लेट सजवून घेतलेली आहे. ही डिश लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. ही डिश आपण 2 ते 3 दिवसासाठी बनवून पण ठेवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.